भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी पुढे सकळ। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे शेवटचे संत म्हणजे निळोपाराया तुकाराम महाराजांचे पट्ट शिष्य आहेत, वर्णाने ब्राह्मण आहेत आणि निळोबारायांचा गणपती बाप्पाची आवड सांगणारा अभंग आहे। विठाला ज्या गणपती बाप्पाला आपण 10 दिवसाकरता घरी घेऊन येतो, ज्या देवाला आपण सार्वजनिक पद्धतीने बसवतो, त्याची प्रतिष्ठापना करतो, त्या गणरायाला नेमकं काय आवडतं, त्या गणपती बाप्पाची आवड सांगणारा हा अभंग आहे। आपण या अभंगाचं गोड चिंतन 10 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या भवानीपेठच्या या प्रांगणामध्ये। नवकिरण तरुण मंडळ यांच्या संकल्पनेतून आयोजनातून आमचे कांबळे भाऊ यांच्या प्रेमपूर्वक संबंधातून महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आमचे सिद्धेश्वर महाराज गाढवे यांच्या प्रेमपूर्वक संबंधातून जगद्गुरु तुकोबारायांची कृपा असणारा हा परिवार आहे, किंबहुना ही सगळी मंडळी आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या या नवकिरण तरुण मंडळानं किंबहुना आमच्या कांबळे दादांनी त्यांच्या परिवाराने त्यांच्या सगळ्या मित्र कंपनीनी सगळ्या मंडळानं अध्यक्ष असतील, सचिव असतील, सहसचिव, खजिनदार या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्यदिव्य स्वरूपाचा हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि त्या निमित्तानं गणरायाची मातेची सेवा, पांडुरंगाची सेवा घडावी आणि गणपती बाप्पाला जे आवडतं तो कार्यक्रम आहे। कुठंतरी जोरात आवाज करणं, कर्कश आवाज करणं, कुठंतरी तमाशा ठेवणं, कुठंतरी नाचणं हे देवाला आवडत नाही। देवाची ही आवड आहे, हरिपाठ झाला पाहिजे, एक विचाराची मुलं घडली पाहिजे, व्यसनातून पोरं बाजूला गेली पाहिजे, गाव एका विचाराचं झालं पाहिजे आणि सगळं गाव, सगळी कॉलनी, आपला परिवार एका विचाराचा असला पाहिजे। लोकमान्य टिळकांनी हा जो गणपती बाप्पा आपल्यासाठी दिला, त्यांनी त्याची सुरुवात केली। गणपती उत्सव गणपती आधीचाच, तो सगळ्यांचा आहे, तो सगळ्यात आधी आहे। प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया, आपण त्याला पहिलं वंदन करतो। आजच नाही, ज्ञानेश्वर महाराजांपासून वेदव्यासापासून जेवढी सृष्टीमध्ये ग्रंथ रचना आहे त्या सगळ्या ग्रंथाची सुरुवात श्री गणेशाय नमः गणपती बाप्पाच्या नमनानं होते। म्हणजे ज्ञानाला प्रकाशित करणारा, आपल्या बुद्धीला ज्ञान देणारा, आपल्या हृदयामध्ये आपली संकट दूर करणारा या विश्वातला एकच देव आहे, तो म्हणजे गणपती बाप्पा। आणि अशा गणपती बाप्पाच्या समोर त्याच्या आवडीचं कार्यक्रम झाले पाहिजे आणि खूप चांगलं काम आहे। अशा पुण्यासारख्या शहरामध्ये जिथं लोक बिजी आहेत, जिथं लोक वेगवेगळ्या दालनामध्ये आपलं कार्यक्रम करण्याचं पाहतात, कोणी डीजे लावतंय, कोणी आरती करतंय, कोणी नाचतंय, कोणी गुलाल उधळतंय, पण त्या पलीकडे जाऊन गणरायाला जे आवडतं, देवाला जे आवडतं, धार्मिक कार्यक्रम देवाच्या आवडीचे असतात आणि त्या संबंधातून आपल्या तरुणांना चांगली दिशा मिळावी, आपल्या महिला मंडळीला काहीतरी चांगलं ऐकायला मिळावं, लोकांना अन्नदान घडावं। महाराष्ट्रातला पहिला गणपती बाप्पा पाहिला मी 24 तास अन्नदाने होईल, एकादशीचं अन्नदान। अहो गणराया, मी तर असं म्हणेल, तुमच्या पुण्यातला सगळ्या गणपतीचा मिळून गणपती बाप्पा कुठं बसलाय तर तो आमच्या या मंडळात बसलाय महाराज। तो आनंदी झाला असेल, लोकांना जेवण आहे, अन्नदान आहे, एकादशीचं फराळ आहे, शिरा आहे, गावरान तुपातलं खायला आहे, जे देवाला आवडतं तो काम करण्याचं निधी तुम्ही करताय, खूप चांगला आहे। सगळ्या मंडळाच्या वतीनं, कांबळे भाऊंच्या वतीनं मला खूप आनंद वाटला। रोजच गणपतीची कीर्तनं करतो, पण एवढा चांगला गणपती उत्सव करण्याचं काम आपण मंडळी करतायत। खरं तर आमचं आयुष्य तुम्हाला लागलं पाहिजे आणि आम्ही सगळी धर्मप्रचारक मंडळी, तुम्ही या धर्मप्रचाराला प्रतिसाद देतायत। आपल्या हिंदू धर्माला, गणपती बाप्पाच्या विचाराला चांगली मुलं घडली पाहिजे, निर्व्यसनी मुलं घडली पाहिजे, समाज एक विचाराचा झाला पाहिजे। आपल्या मंडळाचं टायटलच एकीचं बळ,
सगळा समाज, माळी काय, धनगर काय, कुणबी काय, कोणत्या समाजाचा आहे यापेक्षा तो एका विचाराचा झाला पाहिजे, एकीचं बळ झालं पाहिजे. आणि ते एकीचं बळ करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव साजरा केला. आणि त्याची प्रतिकात्मक बुद्धी आपण सगळं मंडळ साजरं करताय. 2 वर्षापासून कीर्तन महोत्सव आयोजित केला जातो. अखंड हरिनाम सप्ताह, दुपारी कथा, हरिपाठ, हे सगळे आमची साधक मंडळी पावल्या खेळतायत. गणपती बाप्पा यांच्यामध्ये, यांच्याच रूपानं कुठंतरी आपल्यामध्ये नाचतोय असं वातावरण आपण सगळ्या मंडळींनी उपस्थित केलंय. सगळ्या नवकिरण तरुण मंडळाला कोटी कोटी धन्यवाद देतो. हा कार्यक्रम करणारा प्रत्येक जण, चटाई उचलणाऱ्यापासून, भाऊंच्या पासून, आपण सगळी पार्किंग करणारी मंडळी, लोकांना आणणारी मंडळी, पंक्ती वाढणारी मंडळी, या मंडळानं खरंच हा गणपती बाप्पा भाग्यवान आहे, अशा मंडळामध्ये त्याला यायला मिळतंय. अशा या मंडळाला धन्यवाद देतो. आमचे सिद्धेश्वर महाराज आहेत, गाढवे बाबा, आमचे गाढवे अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे, साधा अगदी स्वभाव आहे त्यांचा. गोड कीर्तनही करतात. तुकाराम महाराजांच्या संस्थानला म्हणजे देहूला आमच्या वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे तुकाराम महाराज. आणि तुकोबारांच्या भूमीमध्ये राहून वैराग्यशीलता धारण करून अगदी सगळ्या गुरुबंधूवर प्रेम करून आमच्या सिद्धेश्वर महाराजांनी या परिवाराला, आमच्या भाऊंना हे चांगलं वळण लावलेलं आहे. खूप बरं वाटतंय. सिद्धेश्वर महाराज अशीच तुमच्या हातून इकडं क्रांती घडू द्या. आम्ही रोजच कीर्तन करतो, पण पुण्यासारख्या शहरात, अशा भवानीपेठ सारख्या एरियामध्ये जिथं ही मुलं भाऊंसारखी पांडुरंगाची भक्ती, राधेची भक्ती, देवीची भक्ती, गणरायाची भक्ती आपल्याकडून करून घेतात, अशा या मंडळाला तुमचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. तुमचं काल्याचं कीर्तनही आहे. तुम्ही सगळे विद्यार्थी घेऊन येताय. सगळी मराठवाड्यातली ही गान कोकिळा, गायन रत्न, वादन रत्न, मृदंगाचार्य आपल्या प्रेमाखातीर इथं घेऊन येत आहे. सगळ्यांना कार्यक्रम असतात या वेळेत, पण ही सगळी मंडळी सिद्धेश्वर महाराज घेऊन येतात आणि आपल्या या भवानी पेठेतल्या गणपती बाप्पाच्या समोर गोड असा हा सप्ताह या ठिकाणी साजरा होतो. आणि त्या सप्ताहातील आजची ही सेवा आपल्या सगळ्यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं आमच्यापर्यंत आलेली आहे. सगळ्या मंडळाला धन्यवाद देतो. आमच्या कांबळे भाऊंना धन्यवाद देतो. आमच्या सिद्धेश्वर महाराजांना धन्यवाद. कीर्तन साथीला आमचे उद्धव महाराज चांदर असतील, ज्यांनी प्रथम चाल म्हटली ते महाराज असतील, मागं चाल म्हटलेले महाराज, आता सगळ्यांची नावं परिचितच आहेत, पण सगळी अशी गुरुबंधू मंडळी, जीवश्य कंठश्य मंडळी, एक एकाहुनी बळीरे अशी सगळी गायक, अतिशय प्रेमळ मंडळी, आमचे तपोवनचे महाराज, आधी करून आपण सगळी मंडळी, मृदंगाचा बादशाह आमचे विठ्ठल महाराज, काय त्यांचा हात आहे, एवढ्या याच्यात वाजवणं सोपं नाही, पण ते वाजवतात तेवढ्या तयारीनं. आमचे विठ्ठल महाराज आहेत, त्यांना माझं वंदन. हे छोटे मोठे बालगोपाल सगळे आळंदीची गुरुबंधू मंडळी, देहूच्या संस्थेतली गुरुबंधू मंडळी, या सगळ्या टाळकऱ्यांना वंदन. सिस्टीम, मंडप, डेकोरेशन, शूटिंगवाले आमचे मित्र, आमचा शुभम असेल, आमचा सारथी गणेश असेल, बसल्यापैकी सगळे मित्रमंडळी असतील, चांदर परिवार, आधी करून सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. बहुसंख्य माता माऊल्या व सगळ्या आपल्या मंडळातल्या सगळ्या माता माऊल्या ज्यांनी आज पंगत घातली, आमचे भाऊ कांबळे दादा व त्यांचा सगळा परिवार, आल्यापासून सगळ्यांना जपणारा हा तुमचा मित्रमंडळाचा परिवार, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो. आपल्या अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. आता हे थोडं गाड्या जातात, विक्षेप होतो, पण तुमच्यापर्यंत माझा आवाज येतोय, बरोबर आहे, तुम्हाला माझा आवाज येतोय. आपण जेवढे बसलेले आहोत त्यांनी सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला अशा गणपती बाप्पाच्या समोर आपण जो कीर्तनासाठी अभंग घेतलाय तो बहुतेकांच्या पहिलं चरण पाठातलं होण्यासारखं आहे की देवाला काय आवडतं. आजचा विषय असा आहे की ज्या गणपती बाप्पाची तुम्ही आराधना करता, ज्या गणपती बाप्पाची तुम्ही उपासना करता, सुख करता, दुःख हरता म्हणून त्याची आरती करता, त्या देव बाप्पाला काय आवडतं. अर्थ असा आहे, तुमची माझी एक आवड आहे, साधू संताची एक आवड आहे आणि देवाची एक आवड आहे. व तुमची माझी पण आवड सांगितलेली आहे, साधूची पण आवड सांगितलेली आहे आणि देवाची सुद्धा आवड सांगितलेली आहे. तुमची माझी आवड सांगताना माणसाची आवडी विठाला 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 माणसाच्या आवडी तशा कीर्तनात सांगता येते. ही गादी माणसाच्या आवडी सांगणारी नाही. वर्णावी ते थोरी
एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये। या गादीवर माणसाच्या आवडीचं वर्णन होत नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला काय आवडतं त्याचं वर्णन केलंय। माऊली म्हणतात जगाच्या दोन आवडी आहेत, एक सार्वभौम पद पडिये जगस्प्रियास्पद, एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये। माऊली म्हणतात जगातल्या लोकांना दोन गोष्टी आवडतात। मग तुम्ही ऐकणारे काय, सांगणारा काय, गाणारा काय, वाजवणारा काय, कीर्तनकार काय, आपल्या सगळ्यांना दोन गोष्टी आवडतात। कोणत्या कोणत्या ऐका। एक नंबर सत्ता आवडते, सत्ता। या विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीला काय आवडतं? सत्ता। एकनाथ शिंदे खाली वाढावा आणि त्याच्या खुर्चीवर मी बसावं। मला वाटतं होणार नाही, मिळणार नाही, पण व्हावं वाटतं। आमदार व्हावं वाटतं, सरपंच व्हावं वाटतं, नगराध्यक्ष व्हावं वाटतं, मी सांगावं आणि माझं कोणीतरी ऐकावं, याला सत्ता म्हणतात। काय 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 मी सांगितलं पाहिजे आणि माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे। पाणी म्हटलं की पाणी, चहा म्हटलं की चहा, जेवण म्हटलं की जेवण, मी सांगावं आणि माझं ऐकावं, याला सत्ता म्हणतात। जगातल्या प्रत्येक व्यक्तीला हे आवडतं बघा। हो, मी सांगावं आणि माझं ऐकणारी लोक असावी, याला सत्ता म्हणतात। नाही एखाद्याला सत्ता आवडली तर दुसरी गोष्ट सांगितली माऊलीनं, तिचं नावे न मरणे म्हणजे अमरपण। सांगा एवढे 500,000 लोक तुम्ही कीर्तन ऐकताय, तुमच्यापैकी कोणाला वाटतं की मी जावं म्हणजे कीर्तन झाल्यावर तुमच्या बंगल्यावर झोपायला नाही, वरवर उपर उपर गोईंग टू यमपुरी, कोणाला वाटत असं सांगा गाडीत घेऊन जातो, घाटामध्ये सोडून देतो जाताना, नाही जमणार। आगा मरहा बोलून सहाती आणि मेलियावरी रडती। माऊली म्हणतात मर शब्द आवडत नाही, मरण खूप दूर राहिलं महाराज। माणसाला एखाद्याला तुम्ही मर म्हटले ना ते तुमची कॉलर धरेल एवढ्या लवकर का? या विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं मी कधी मरू नये, पण देवानं मरण असं बनवलं ते कोणाच्याच बापाला चुकत नाही। ऐका, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडे। फार सुंदर शब्द आहे, कवाली आहे, पण शिकण्यासारखी आहे। जिंदगी एक किराए का घर है, असं म्हणताना विको द्यायचं। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा। पाव फूलों पे रखने से पहले, पाव फूलों पे रखने से पहले, तुझको कांटों से चलना पड़ेगा। जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा। अर्थ एकच आहे, मी मरू नये ही तुमची माझी आवड आहे, मी मरू नये ही तुमची माझी इच्छा आहे, मी श्रीमंत व्हावं तुमची माझी आवड आहे, माझं कोणीतरी ऐकावं तुमची माझी आवड आहे। माणसाची आवडी तुम्हाला कळाल्या बरं का? माणसाला काय आवडतं? श्रीमंत व्हावं। माणसाला काय आवडतं? माझ्या घरामध्ये सगळं असावं, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान, माझं घर सुखी असलं पाहिजे। ऐका ऐका, मी कायम सुखी असलं पाहिजे, माणसाची आवड एक नंबर। माणसाची आवड, साधूची सुद्धा आवड आहे महाराज। आता हे सिद्धेश्वर महाराज आहेत, ह्या चांगल्या या तुमच्या तरुणांना मिळाले, त्यांनी एवढे चांगले विद्यार्थी आणले। 2 वर्षापासून कीर्तनकार येतात, पावल्या खेळतात, हरिपाठ करतात, देवाच्या आवडीचा कार्यक्रम चाललाय। एवढा सुंदर गणपती उत्सव तुम्ही करताय, भवानी पेठेनं नाही तर पुण्यानं तुमच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे। पुण्याला जे पाहिजे, पुणे हे विद्येचं माहेर घर आहे, पुणे तिथं काय उन्ह, तसं या पुण्यातली ही खासियत आहे। एवढा चांगला गणपती उत्सव हे मंडळ करतंय, याची दखल घेतली पाहिजे, याची नोंद झाली पाहिजे। एवढा चांगला कार्यक्रम जर हे मंडळ करतंय तर ऐका, तुकोबारायांना विचारलं तुम्ही काय आवडतं तुम्हाला, ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं तुम्ही काय आवडतं तुम्हाला, या विश्वातल्या सगळ्या साधूची आवड एकच आहे, जग सुखी झालं पाहिजे। साधूला दुसरं काही आवडत नाही महाराज, तुम्ही सुखी झाले पाहिजे। एखाद्या वेळेला आम्ही दुःखी असलो तरी चालेल,
पण जग सुखी असलं पाहिजे। किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितिनी लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित अवघाची संसार सुखाचा करीना काय गोड शब्दात बघाय अवघाची संसार सुखाचा करीना आनंद भरीना तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा। देवाच्या भेटीला गेलं पाहिजे। ऐका ऐका गणपती बाप्पा बसवला पाहिजे, त्याची आरती केली पाहिजे, सगळं गाव एका विचाराचं झालं पाहिजे, चांगले कार्यक्रम झाले पाहिजे, पोरं निर्व्यसनी झाले पाहिजे। हे साधूला आवडतं महाराज, हे साधूची आवड आहे। सप्ताह करावा ही तरुण मंडळाची नाही, साधूची। तुमच्या बुद्धीमध्ये प्रवेश केलाय साधूनं म्हणून तुम्ही हा कार्यक्रम करताय। साधूची आवड ही कीर्तनं ठेवली पाहिजे, लोकांनी भगवत भजनामध्ये तल्लीन झालं पाहिजे, लोक सुखी असले पाहिजे, जगानं पंक्ती घालल्या पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे। साधूची आवड आहे। चला, माणसाची आवड सांगितली मी तुम्हाला, श्रीमंती असावी, माणसाची आवड सांगितली, अमरपणा असावा। मी तुम्हाला साधूची पण आवड सांगितली, जग सुखी व्हावं, जगानं कीर्तन ठेवावी, जगानं भक्ती करावी। महाराज, या गणपती बाप्पाला काय आवडतं बरं? या पांडुरंगाला काय आवडतं? या भगवतीला काय आवडतं? सांगा ना महाराज। सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणी, भाविकाची आवडी, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, जशी तुमची माझी आवड आहे, श्रीमंती असावी, सत्ता असावी, अमरपणा असावा, तशी साधूची आवड आहे, जग सुखी व्हावं, जगाला आनंद मिळावा। तशी देवाची सुद्धा आवड आहे, भाविकाची आवडी देवा। देवाला भाविक आवडतो बरं। देवाला कोण आवडतो? भाविक। एक वाक्य ऐका, समाज जिंकायचा असेल तर तुमचं बोलणं गोड लागतं,
शत्रू जिंकायचा असेल तर तुमच्याजवळ कपट लागतं, मैत्री टिकवायची असेल तर मैत्रीमध्ये सत्य लागतं, राजा जिंकायचा असेल तर तुमच्याकडे कला लागते, ऐका, आणि देव जिंकायचा असेल तर तुमच्याकडे भाव लागतो. बघा लक्षात आलं तर भारत स्वतंत्र झाल्यापासून काहींच्या घरात आमदारकी आहे, अजून तेच आमदार 75 वर्ष झाले ते पडलेच नाही. का पडले नाही? बोलणं जमलं त्यांना. बोलणं, ज्याला बोलणं जमतो ना तो समाजाला जिंकत असतो. तुम्हाला समाज जिंकायचा ना, मग तुमचं बोलणं गोड असलं पाहिजे. किती राग येऊ द्या तरी तुम्ही तो सहन केला पाहिजे. हो, एखाद्या दुकानात जा तुम्ही, पुण्यासारख्या शहरात मारावड्याचं दुकान असू द्या, किती तुम्ही कपडे पहा त्याच्या दुकानात, आणि तुम्ही घेतलं नाही तरी तो तुम्हाला रागाराग करणार नाही, कारण त्याला चांगलं माहिती इथून गेला तरी परत माझ्याकडेच येणार. तुम्ही गोड बोलला की तुमचा कोणताही व्यवसाय असू द्या चालतो म्हणजे चालतोच. तुमचं बोलणं जर गोड नसेल तर मग तुम्ही काचाचं दुकान टाका, चालत नाही नाही नाही. गाथा पाठ असू द्या तुमच्या, आणि तुम्हाला बोलता येत नसेल तर लोक कीर्तन घेणार नाही. खरं सांगतो. हा, एकच अभंगावर रोज कीर्तन करा, तुमचं बोलणं गोड असू द्या, लोक रोज ऐकायला येतील. का? तुमचं बोलणं फार गरजेचं आहे. तुम्ही किती गोड बोलता, तुम्ही समाजाला किती आपलंसं करता, हे सिद्धांत आहे. फार सोपं आहे महाराज. मी सांगत नाही, संत सांगतात. वेचिते वचन जेणे राहे समाधान, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. तुला देव प्राप्त करायचंय, समाजाला जिंकायचंय, तर तुमचं बोलणं गोड ठेवा. मधुरवाणी मोठी, 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 काय गोड प्रमाण महाराजांनी दिलं. मधुरावाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटी. काय 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 तुमचं बोलणं गोड ठेवा. मी कशासाठी सांगतो? समाज जिंकायचा असेल तुमचं बोलणं गोड लागतं. गोड बोललं की समाज जिंकला जातो. शत्रू जिंकायचा, शत्रू ऐका, शत्रू जिंकायला कपट लागतं. कपटाशिवाय शत्रू जिंकला जात नाही. 7 अक्षहिनी सैन्य कौरवाचं आहे आणि पांडव 5 आहे. पांडव किती आहेत? 5. कौरव किती आहेत? 7 अक्षहिनी. तरी सुद्धा पांडव जिंकतात. कौरवाचं संख्याबळ जास्त आहे आणि पांडव कमी आहेत, तरी सुद्धा का पांडव जिंकतात? त्याचं कारण भगवान कृष्णानं 9 वेळेला कपट केलेलं आहे. कपटाशिवाय पांडव जिंकू शकत नव्हते. त्याला पर्याय नाही. शत्रू जिंकायचा, कपटानं जिंकला जातो. ध्यानात ठेवा. दुसरा कशान? एक उदाहरण सांगतो तुम्हाला. त्या भीमाचं दुर्योधनाचं गदायुद्ध लागलं. पूर्वीच्या काळात गदायुद्ध असायचं. आता बंदुका आल्यामुळं गदा राहिली. आता गदा कशा पाय करूच तरच जाते. आता गोळी हाणूस तर गेला महाराज. कशाला गदा आणि फिदा? पूर्वीच्या काळात ती गदा असायची. भीमाच्या खांद्यावर गदा, दुर्योधनाच्या खांद्यावर गदा. आपण ती महाभारत मालिका पाहायचो ना टीव्हीला, कृष्णा मालिका पाहायचो, जय हनुमान मालिका पाहायचो. आपल्या लहानपणी थोडं आठवा. आणि मग ती गदा असायची खांद्यावर, त्या गदेनं युद्ध खेळायचं. तर त्या दुर्योधनाचं भीमाचं गदायुद्ध लागलं. गदायुद्ध खेळत असताना माझ्याकडे बघा, एक नियम असा आहे, कमरेच्या खाली गदा मारता येत.
गदा मारायची तर छातीवर मारायची, पोटावर मारायची, पाठीवर मारायची. कमरेच्या खाली गदा मारणं गदा युद्धाच्या शास्त्रात गुण आहे. नेमकं त्या दुर्योधनानं आपल्या आईची डोळ्याची पट्टी सोडायला लावली होती आणि आईनं त्याच्याकडे त्या डोळ्याच्या तेजानं पाहिलं तर त्याचं सगळं शरीर वज्र झालं होतं. फक्त नेमकं देवानं कपट केलं होतं आणि त्याच्या कमरेला फुलाची माळ बांधल्यामुळं मांडीच्या ठिकाणी तो आदू होता. हे भीमाला माहिती नव्हतं. हे फक्त देवाला, गांधारीला आणि दुर्योधनाला तिघालाच माहिती होतं बरं का. आणि भीम गदा मारायचा छातीवर, त्या भीमाला माहितीच नाही ना. जशी गदा मारली का ते हसायचा दुर्योधन, कारण त्याला लागतच नव्हतं, त्याला लागतच नव्हती. जितक्या जोरात गदा भीम मारील तितक्या जोरात ते हसायचं. भीमाने विचार केला माझ्या एका गदेत माणसं मारतात, दुर्योधनाला काय झालं. देवानं हाक मारली त्याला, इकडे ए भीमा. त्या दुर्योधनाच्या मांडीवर गदा मार. ए भीमा, दुर्योधनाच्या मांडीवर गदा मार. तर तो भीम म्हटला, देवा आमच्या गदा युद्धात कमरेच्या खाली गदा मारता येत नाही. मार, मी सांगतो ना, मार. देवानं मारायला लावली, दुर्योधन संपवला. कपटानं शत्रू जिंकला. शत्रू कपटाशिवाय जिंकला जात नाही, ध्यानात ठेवायचं. समाज बोलल्याशिवाय जिंकला जात नाही. ऐका, राजा कलेशिवाय जिंकला जात नाही. विठ्ठल महाराजासारखा चांगला पकवाज वाजवता आला पाहिजे, साखरे महाराजासारखं चांगलं बोलता आलं पाहिजे, तुम्हाला चांगलं गाता आलं पाहिजे. तुमची क्वालिटी असेल, राजा सुद्धा खुश होतो, बक्षीस देतो तुम्हाला. राजा तुमच्या कलेनं खुश होतो. ऐका, समाज तुमच्या बोलल्यानं खुश होतो. शत्रू कपटानं जिंकला जातो. भाऊची माझी मैत्री कायम ठेवायची, सिद्धेश्वर महाराजांची माझी मैत्री कायम ठेवायची, आपल्या सगळ्यांची एकरूपता ठेवायची. तर मैत्रीमध्ये खोट चालत नाही. मैत्री सत्यानं टिकते, सत्यानं. मैत्रीला विश्वासघात झाला की मैत्री तुटत असते. हो, मग तुम्ही शिवाजीनगरला आहे तर शिवाजीनगरच सांगायचं. हो, गावात खोटं बोलायचं नाही, जे खरं आहे ते सांगायचं. तुम्ही कायम खरं बोला, मैत्री कधीच तुटत नाही. मैत्रीमध्ये तुम्ही एकदा खोटं बोलले की मैत्री टिकत नाही. मैत्री टिकवायची, मग मैत्रीला सत्य लागतं. समाज टिकवायचा, बोलणं लागतं. शत्रू जिंकायचा, कपट लागतं. राजा जिंकायचा, कला लागते. आता ऐका, ज्या गणपती बाप्पाच्या समोर तुम्ही कीर्तन ऐकता, त्या गणपती बाप्पाला याच्यातलं काही लागत बरं का. ही आमची राधा आहे, या पांडुरंगाला दुसरं काही लागत नाही, या माझ्या भगवतीला दुसरं काही लागत नाही. मग गिरीधर लाल तो भाव का भुका, तो तुमचं दुसरं काही पाहत नाही. मग अंतरीची घेतो गोडी, गोडी अंतरीची घेतो गोडी, गोडी अंतरीची घेतो गोडी, गोडी अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, गोडी अंतरीची घेतो गोडी. आहे गोडी भावाची, आहे गोडी भावाची, भावाची देव सोयरा, सोयरा देव सोयरा, सोयरा. काय गोड शब्द आहेत बघा. अंतरीची घेतो गोडी, गोडी काय करतो देव, पाहे जोडी भावाची हो, देव सोयरा, सोयरा दिनाचा. तुमचा भाव किती शुद्ध आहे, तुमचं अंतःकरण किती निर्मळ आहे. तुम्ही किती श्रीमंत हे नाही पाहत, तुम्ही किती गरीब आहेत हे नाही पाहत, तुमचं अंतःकरण किती क्वालिटीचं आहे, तुमच्या अंतःकरणातला भाव किती शुद्ध आहे. आणि त्याच्यावर मग देव तुमच्या घरी येतो. मला पुन्हा नीट ऐका, तुमचा भाव जर शुद्ध असेल ना, मग तुम्हाला कुठं जायची गरज नाही, मंदिरच तुमचं घर होतं महाराज. तुमचा भाव शुद्ध पाहिजे. मी तुम्हाला कथा सांगतो ऐका. सुदामा देवाला भेटायला गेलतात. सुदामा कुणाला माहीत नाही, हा सुदामा सगळ्याला माहिती. सुदामा कुणाला माहिती नाही, सगळ्यांना माहिती. सुदामा देवाला भेटायला गेला. माझ्याकडे बघा, तो सुदामा जातच नव्हता ना. पहिली गोष्ट तो जात नव्हता.
कारण तो लई गरीब होता माणूस, अत्यंत गरीब होता. आणि बायको त्याची म्हणायची का हो ओ मालक, तुमचा मित्र आहे म्हणता कृष्ण, तो यशोदेचा तो कृष्ण तुमचा मित्र आहे म्हणता, तो द्वारकेचा राजा तुमचा मित्र आहे म्हणता, बालमित्र आहे म्हणता, तो राजा झालाय, जाना जाना. कारण त्या सुदाम्याच्या बायकोला वाटायचं माझा नवरा जर त्यांना भेटायला गेला तर तो राजा काहीतरी देईल आणि माझ्या नवऱ्याचं जरा बरं होईल. संसारात एक वाक्य सांगू, संसारात आहे ना माणूस हुशार नसला तरी चालतो, पण बायको हुशार लागते. संसाराचं सांगतो बरं, परमार्थाचं नाही. संसारात ज्याला संसार चांगला करायचा त्याची बायको हुशार लागते महाराज. राखण करणारी, सांभाळून ठेवणारी, नवरा कसाही वागला तरी त्याला सांभाळून नेणारी फक्त बाई असते महाराज. संसार हा बाईच्या जीवावर होत असतो. जेवढ्या माझ्या बहिणी इथं बसल्यात त्या सगळ्यांना विचारा, संसार हे काम बाईचं आहे, ते तीनच करू जाणं. आपण ते करू शकत नाही. आपण नुसत्या गप्पा हाणायला असतो, हे आणलं ते आणलं सांगायला असतो. संसार बाई करत असते. माझ्याकडं नीट बघा, त्या सुदाम्याच्या बायकोला वाटायचं आपलं 18-20 दारिद्र्य, आपल्याकडे काही नाही, आपल्याला खायला भेटत नाही. हे जर एकदा कृष्णाकडे गेले आणि कृष्णानं जर यांना काही मदत केली तर तो राजा आहे. राजाच्या मनात आल्यावर काय, राजा बोलेन दल आले, माझ्या नवऱ्याचं चांगलं होईल, माझे पोरं चांगल्या शाळेत जातील, माझं घर चांगलं चालेल. म्हणून त्या सुदाम्याच्या बायकोनं त्यांना सुदाम्याला हट्टच धरला, जाना ओ जाना, जाना द्वारकेला, जाना तुमच्या मित्राकडं. तर सुदामा म्हटलं अगं तुम्हाला जायला सांगते, पण मित्राच्या घरी, गुरुच्या घरी आणि देवाच्या घरी रिकाम्या हातानं जात नसतं. कुठं कुठं ऐका, द्विज गुरु दिगांचे दर्शन, देव द्विज गुरु या दिगांचे दर्शन, रिक्तपणे दान न घ्यावे, रिक्तपणे दान न घ्यावे. देव द्विज गुरु दिगांचे दर्शन, काय गोड प्रमाण दिलं महाराज, धन्यवाद बरं का. देवद्विज गुरु या तिघांच्या दर्शनात फुकट घ्यायचं नसतं. ज्या गुरुकडून आपण पक्वा शिकलो, विठ्ठल महाराज, अक्रूर महाराज, तुम्ही तपोवनचे महाराज किंवा उद्धव महाराज, चांदर महाराज, सगळे आमचे बळी महाराज, सगळे बंकट महाराज, कोणी घ्या, तुमच्यापैकी जो कोणी गुरुकडे शिकलाय त्यानं दर्शन घेताना खिशातलं पैसे द्यायचेच, फुकट घ्यायचं नाही. वर्गणी गणपती बाप्पाकडे येताना घेऊनच यायचं. फुकट गणपती बाप्पाचं ते इथं ऐकायचं नाही, फुकट जेवायचं नाही, दान द्यायचं. नीट ऐका, फुकट खायचं नसतं. फुकट खाल्लं की ज्यानं दिलं त्याच्या शेतातलं बैल व्हावं लागतं. आमचे महाराज सांगायचे, लोकांची मधुकरी खाऊन जर तुम्ही ओव्या पाठ करत नसाल बैल व्हावं लागेल, खेळावं लागतं. मग ते काय खोटं नाही. ऐका, फुकट नाही. देवाकडे येताना वर्गणी घेऊन यायची. ऐका, गुरुचं दर्शन घेताना दक्षिणा द्यायची आणि मित्राच्या घरी जाताना अर्धा किलो का व्हायना शेप घेऊन जायची. फुकट जायचं नसतं. ते असं म्हटल्यावर ती सुदाम्याची बायको म्हटली, एक काम करा, आपल्या घरी तर काही नाही न्यायला, 4 घरची भिक्षाटन करा आणि ज्या घरी 4 घरी जे मिळेल ते घेऊन जा. तर सुदामा म्हटलं, मी 4च घरं मागतो, तुम्ही खाताल काय? ते 4 घरं मी घेऊन गेल्यावर ती बायको म्हटली, मी उपाशी राहते. काय बायको हुशार असेल महाराज, तिला माहित होतं 2-4 दिवस उपाशी राहिलेलं बरं, पण हे एकदा गेले तर बरेच दिवसाचं भागल. हुशार बायको होती. जा म्हटली, जा, आम्ही उपाशी राहतो. अहो, लेकर बाळ उपाशी ठेवले होती ना, आणि नवऱ्याला पाठवलं. त्याचं वर्णन केलंय बघा, कसा होता सुदामा. नसर पे है पगड़ी, नतन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदा. कसा कसा, नसर पे है पगड़ी, नतन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदा. भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है. अरे प्यारे कन्हैया से खेलो,
केले सुनते ही दौड़े चले आए मोहन लगाया गले से सुदामा को मोहन होवा रुक्मिणी को बहुत ही अचंबा मेहमान कैसा अजीबा गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो दर पे सुदामा गरीबा गया गरीबा गया गरीबा गया। अरे आपल्या दारात सुदामा देवाच्या दारात गेला माझ्याकडे जोरात वाजा बरं का सुदामा गेला देवाकडे हो त्याचं वर्णन केलंय फाटी रे धोती कसा आहे बघा तो फाटी रे धोती तुटी रे पगडिया फाटी रे धोती तुटी रे पगडिया चालत पाऊ गसे सुदाम जी को देखत श्याम हसी। पाहिला बा तो सुदामा वेळ कमी आहे 4 घरचे पोहे घेऊन गेलता आणि पोहे काही आता आम्ही भाऊच्या घरी आलो ना असे कांदा पोहे केले असे नाही कांदा पोहे केलेत आमच्या राधाच्या आईने असे नाही चटकदार अगदी हळद टाकली जिरे मोहरीन चटणी वगैरे टेस्टेड अगदी असे नाही सिद्धेश्वर महाराजांच्या देऊला गेलो मग महाराज आले वगैरे चटकदार असे पोहे नाही मग कोरडे पोहे हो कोणाचे सुदामा देवाचे हके मारी कोरडेचे हके मारी कोरडेचे हके मारी कोरडेचे गोड प्रमाण पोहे सुदाम देवाची कसे कसे फके कोरडे पोहे कोरडे आणि 4 घरचे मागून आणलेले त्याची पुरचुंडी बांधलेली सुदामा गेला देवाच्या महलात गेला बाबो देवाचा माल काय आपलं घरे काय आपलं नाही ते देवाचा माल ज्यानं आपल्याला तयार केलं त्याचं घर साधं घर असेल का ते एवढ्या मोठ्या घरात सुदामा गेला माझ्याकडे बघा लाज वाटली हो त्याला बाप रे म्हटला अरा एवढ्या मोठ्या ऐश्वर्या पुढं आपले पोहे नको 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 असे पुढं ठेवले होते ना त्याने मागं झाकूनच ठेवले बुवा नकोच दाखवायचंच नको म्हटला आपण एखाद्या श्रीमंताच्या घरी गेलो ना मुंबईला पुण्याला आपल्या पायानं त्याची फरशी मळते की काय लाज वाटते महाराज मी नवीनच कीर्तनकार झालो 2008 साली आणि नेमकं मुंबईला कीर्तन आलं मला गेलो मुंबईला कीर्तनाला मी त्या काळात आमच्याकडे गाडी होती आल्टो म्हणजे कधीही पळतो तिचा काय मिळ नाही बरं आल्टो आणि पळतो साधी गाडी आपली मोटरसायकलच्या भावातली ती गाडी घेऊन आम्ही गेलो मुंबईला आपल्या असं पुण्यातून घाटातून खंडाळ्याच्या पोहोचलो बा तिथं तर तिथं गेल्यावर ज्यानं माझं कीर्तन घेतलं होतं का तो त्या भिवंडी महानगरपालिकेचा महापौर कोण महापौर आणि त्याच्या दारात 50 लाखाच्या पुढचीच गाडी महाराज एक सुद्धा गाडी 10 लाखाची नाहीच ना 50 लाखाच्याच पुढची मला माहिती नसणाऱ्याच गाड्या आणि माझी आल्टो म्हणलं आपली गाडी याला दाखवण्यात मजा नाही मला लाज वाटली ना महाराज मी आमच्या ड्रायव्हरला म्हटलं गणेश हे 2000 रुपये स्टँडला गाडी थांबव तिकडंच जेवण कर मी कीर्तन करून तुला भेटायला येतो स्टँडला ऐका मी कीर्तन केलं कीर्तन लय भारी झालं महाराज आणि कीर्तन झाल्यावर ते साहेब मला सारखं विचारायचे महाराज तुम्ही कशाने आले महाराज तुम्ही कशाने आले ओ महाराज तुमची गाडी कोणती मी म्हटलं तुम्हाला सांगण्यासारखी नाही मला रिक्षा जाऊ द्या मला जाऊ दे मला अर्थ काय सांगायचा एखाद्या श्रीमंताच्या घरी गेल्यावर आपल्याला जशी लाज वाटते की नाही तसं त्या सुदाम्याचं झालं त्याला वाटलं राव एवढा मोठा महाल याला जेवायला काय असेल बसायला काय असेल नको 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 आपले पोहे दाखवायचेच नको असे मागं झाकून ठेवले आता नीट ऐका देवानं ते झाकलेले पोहे हिसकावून घेतले महाराज ऐका बरं आणि जसे हिसकावून घेतले का तर 4 घरच्या पोह्यामधला एक घास खाल्ला व एक तर एका घासाचा मोबदला गाव सोनियाचा दिला गा किती घासात एका घासात त्याचं गाव तिकडं सोन्याचंच करून टाकलं दुसरा घास खायचा होता बरं का नीट ऐका दुसरा घास खायचा होता त्या ओढ्यात रुक्मिणी धावली तिकडं जशी सुदाम्याची बायको हुशार तशी इकडं देवाची हुशार ती धावतच गेली तिला चांगलं माहिती होतं एकच घास खाल्लाय त्याचा गाव सोन्याचा केलाय दुसरा घास खातील तर आपली द्वारका त्याला देतील आणि त्याचे कपडे हे घेतील
ती धावतच गेली आणि तिनं ते पोहे हिसकावून घेतले, कारण तिला चांगलं माहिती होतं आपला नवरा भोळा आहे, आपला नवरा भाविक आहे. याच्या मनात आलं की सगळी द्वारका त्याला देऊन टाकील आणि आपल्याला मग फाटलेले कपडे घालावे लागतील, म्हणून ती धावतच गेली आणि देवाच्या हातातले पोहे हिसकावून घेतले. माझा भाव ऐका, एक घास कोरड्या पोह्याचा खातो तर त्या घासाच्या बदल्यात गाव सोन्याचा देतो. तुम्ही एवढे घास लोकांना खाऊ घालता दादा, एवढं लोकांना खाऊ घालता, देव तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही. म्हणजे खरं सांगतो तुम्हाला, मला इतका आनंद झाला, एवढा आनंद झाला. अरे लय गणपतीत कीर्तन आहेत माझी, रोज 2-2 आहेत, पण अन्नदान करणारा पहिला गणपती पाहिला महाराज मी. एवढं अन्नदान, अहो फराळचं शिराण फिराण, अहो हे मी अभिमान नाही सांगत, वर्णन नाही करीत, हे खरं गणपतीला आवडणार आहे. तुम्ही एक घास गरिबाच्या मुखात घालताय, लोकांना जीव घालताय, येते एक अशी तर दिधले अन्न, कोटी कुळाचे होय उद्धरण, कोटी याग केले पूर्ण. हे महिमान तीर्थाचे, हे काय गांजा खसनी लिहिलेलं नाही, हे पेताडाचं नाही लिहिलेलं, हे संतांनी लिहिलेलं आहे. ऐका ऐका, एक घास सोन्याचा एक घास खाल्ला सुदामा ब्राह्मण, दुःखे दरिद्रे पिढीला मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटी लागी गेला. आता इथं लाल रे गोडा, शुद्ध भाव देखून या, गाव सोनियाचा दिला गा. अहो त्याचा अंतकरणातला भाव पाहिला, त्याची गरिबी पाहिली आणि त्याचा शुद्ध भाव पाहिला. अरे लेकराला खायला दिलं नाही आणि मला पोहे घेऊन आला, त्याचा शुद्ध भाव पाहिला आणि त्याचा गाव सोन्याचा केला. कारण काय? भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. हरी सेवा निजते, 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 हरी सेवा निजते. भाविकाची आवडी देवा, हरी सेवा निजते, हरी सेवा निजते, हरी सेवा निजते. भाविकाची आवडी देवा, हरी सेवा निजते, हरी भाविकाची आवडी देवा, देवाला भाविक आवडतो. मग सुदामा बनावं लागेल, शबरी बनावं लागेल, केवड बनावं लागेल. 2500 भाविक मी तयार केलेले आहे. आता एवढे सांगायचे म्हटल्यावर 10 वर्ष यावं लागेल मला तुमच्याकडे, एवढे सोपे नाहीत ते. ऐका ऐका, भाविक बनावं लागेल. आमच्या मराठवाड्यामध्ये कधी आले दादा तुम्ही, ते गंगाखेड नावाचं गाव खाली आहे आणि आमच्या ह्या सगळ्याची मंडळी आहे, हे जालना जिल्ह्यातले आहेत, आम्ही बीड जिल्ह्यातले आहोत. आमच्या मराठवाड्यात तुमच्यासारखी सिटी नाही, तुमच्यासारख्या कंपन्या नाही, तुमच्यासारखे पैसे पण नाही, पण आमच्या मराठवाड्यात गायक वादक भरपूर. आमच्याकडे गायक वादकाची कमी नाही. आमच्याकडे फुटावर महाराज, 1 फुटावर महाराज, हे आमचं भाग्यच आहे महाराज. कारण आमची भूमी, आमच्याकडं बरं का दादा, लेकरू जन्माला येताना स्वरात रडत येतो, स्वरात. हे जे पोर येत नाही, हे जन्माला येताना सा लावी तुम्ही रडताना स्वर लावतात. त्याचं काय आमच्याकडे MIDC नाही, तेलाच्या कंपन्या नाही, नोटाची काही साधनं नाही. त्यामुळं आमच्याकडे लोक असे विठ्ठल महाराज सारखे वादक तयार होतात, गायक तयार होतात, कीर्तन का आमच्याकडेच ते पीक आहे. याच्यातले अर्धे जवळजवळ तिकडचे मराठवाड्यात. त्याचं कारण का? ते तिकडं जन्माला येतं. ऐका ऐका, तुमच्याकडले पोरं तयार होत नाहीत का? त्याचं कारण गुंठा मंत्री इकडं काही कमी नाही. आमच्याकडे दुष्काळ महाराज, कपाशी सोडून काही येत नाही आमच्याकडे. त्यामुळे आमच्याकडले मायबाप आळंदीला पोरं आणून घालतात. आम्हाला सगळ्याला आळंदीला देऊला आणून घातलेलं आहे आणि मग ते पोरं तयार होतात. ऐका ऐका, कशामुळे सांगतो, तर मराठवाड्यात ती गंगाखेडला जनाबाई नावाची मुलगी जन्माला आहे. आता ही राधा झोपली, त्याच्या पुरी आहेत का या छोट्याशा मुली, या सगळ्या पोरींच्या वयाची होती ती आपली लहान, आणि ते जन्माला आली आणि तिची आई वारली. जन्माला आली आणि आई मरून गेली. दुर्भाग्य असं बाप राहिला. मी तर असं म्हणतो, एखाद्याला बाप नसला तरी चालतो, पण आई लागते. कारण आई बापाचंही काम करते, पण बाप आईचं काम करू शकत नाही.
हो मी खरंच सांगतो, हो एखाद्याची आई गेली ना त्याच्या जीवनातलं दुःखच दुःख महाराज. बापाचं कर्तव्य निभावेल, आईचं काम बापाला करतं. खरंच सांगतो, मुलगी नांदायला गेली आणि ती जर सुट्टीमध्ये आली तर आई तिला सगळं करू शकते, बाप नाही करू शकत. पुन्हा ऐका, का बापापेक्षा बाप महत्वाचाच आहे, पण आई बापाचीही भूमिका बजावते. हो आई ती आई असते ना महाराज. म्हणजे नेमकं आई गेली आणि ती अनाथ झाली पोरगी, बापानं तिला सांभाळलं. एक दिवस काय झालं, गावातून दिंडी चालली होती. आता आमची पोरं मागाशी पावल्या खेळत होती, जाणारे लोक त्यांची शूटिंग घेत होते. मी पाहत होतो, चांगली चांगली माणसं पावल्या खेळताना तुमची शूटिंग काढत होती. मी बराच वेळचा आलो होतो. मी गाडीत बसल्या बसल्या पाहत होतो कसे पोरं नाचतात, काय लोक करतात. तर खाली बसलेली लोक शूटिंग काढत होती. शिकणाऱ्या मुली, IT मध्ये जाणाऱ्या मुली, भवानी पेठेत काम करणाऱ्या चांगल्या सुज्ञ माणसं या तरुण पोरांची पावल्याची शूटिंग काढतात, हरिपाठाची शूटिंग काढतात. लोकांची आवड आहे ना महाराजी. मग ऐका ना, परिणाम असा झाला, ते दिंडीतलं भजन ऐकून त्या पोरीनं बापाला विचारलं, बाबा ही दिंडी कुठं चालली? बापानं सांगितलं, अगं जना, विश्वाचा मालक जो मालक आहे ना आपला, हा पांडुरंग पंढरपूरला राहतो, त्याच्या दर्शनाला चालली. मग ती पोरगी म्हटली, बाबा मला दिंडीत घेऊन चला. बापाला वाटलं पोरीनं काही मागितलं नाही, दिंडीत जायचं मागितलं, म्हणून बापानं तिची गोधडी बांधली. दरमजल दरकोस करत तिला पंढरीला नेलं. चंद्रभागेचं स्नान केलं, माझ्याकडे बघा. आणि पोरगी तुमच्या माझ्यासारखी बारीला लागली. दर्शन करत लक्ष द्या, दर्शन करत देवाच्या पायापर्यंत गेली. आणि जसा तिनं देव पाहिला, लक्ष द्या, देव पाहिला, बापाला म्हटली, बाबा हा पांडुरंग आहे? हो म्हटले, हा देव आहे. हो, यालाच पाहायला लोक येतात. हो ग. पोरगी म्हटली, बाबा तुम्ही जा गावाला, मलाच हा पांडुरंग कायम बघायचा, मला इथंच राहायचं, तुम्ही जा. असा कोणता बाप ऐकत असतो का? बापाचं मुलीवर फार प्रेम असतं बरं का. मुलापेक्षाही मुलीवर बापाचं कांकणभर प्रेम जास्त असतं. या मुली आहेत ना, नांदायला जरी पुण्यात आल्या असतील तरी त्यांच्या बापाचं प्रेम कायम असतं. लक्षात ठेवा, बाप तो बाप असतो ना. बाप म्हटला, बाई राहशील कुठं तू? मंदिरात. झोपशील कुठं? मंदिरात. खाशील कुठं? मंदिरात. एकादशीचा मुक्काम केला बापानं, द्वादशीचा केला, काल्याचा केला, पण पोरगी ऐकत नाही. हो सिद्धेश्वर बाबा, हो उद्धव महाराज, पोरगी एकच वाक्य म्हणायची, तुम्ही जा बा. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. काय म्हणायची? हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हो धरीला पंढरीचा दोर, 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 गळा बांधून दोर, पंढरीचा दोर, गळा बांधून काय गोड शब्द आहेत. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हो धरीला पंढरीचा चोर. ते म्हणायची, बाबा तुम्ही जा गावात. हो बाबा तुम्ही जा. बापानं एकादशीचा मुक्काम केला, द्वादशीचा केला, काल्याचा केला, पोरगी काय ऐकत नाही. शेवटी बापानं काय केलं, जाता जाता आपल्या पोरीचा हात नामदेवरायच्या हातात दिला आणि बिनधास्त बाप निघून गेला. ऐका, तुम्हाला काही जमलं नाही जगात तर एवढं करा, तुमच्या पोराचे हात, तुमच्या पोरीचे हात सज्जनाच्या हातात देत जा, बाकी काही करू नका. हे आता आमची महाराज मंडळी, सिद्धेश्वर महाराज कीर्तन करतायत, महाराज कथा करतायत, दुपारी कथा आहे, साखरे महाराज कीर्तन करतोय, विठ्ठल महाराज वाजवतोय. हे आम्हाला काही नाही. आमचा हात आळंदीच्या ज्ञानोबारायांच्या, देहूच्या तुकोबारायांच्या हातात पडला.
म्हणून आम्ही कीर्तन करू शकतो. नाही तर आमचं कुठं काय. सज्जनाच्या हातात हात पडला पाहिजे. हिरा गोवा ब्रिस्टॉल गोल्ड फ्लॅग क्लासिक कुरंगरम पनामा कोंबडा मजूर गायछाप सूर्य तुमच्याकडे आहे काय. हा सूर्यछाप मिराज. अजून एक संकट सांगू कोणतं आलंय आपल्यावर. फेसबुक इंस्टा स्टोरी स्टेटस स्नॅपचॅट सगळे त्याच्यातच. कीर्तनकार कीर्तनात पाहतो मोबाईल. गायक गाता गाता पाहतो. वादक पखवाजावर मांडून पाहतो. हे आमचं नाही चाललं. हे तुम्हाला राग येईल म्हणून आमच्यावर घेतलं. आमचे एवढे नाही पाहत. तुम्ही जास्त पाहत. 24 तास त्याच्यातच माणसं. काही काही पोरं जेवताना मोबाईल पाहतात. जेवतात कधी बायको ताट घेऊन गेली मेळ नाही. मातीचेच 2-4 घास खाल्ले. अरे काय नवल झालं. आमच्या बीडला मी शहरात राहिला. एक नवरा सिद्धेश्वर महाराज कांबळे भाऊसाहेब ऐका आमच्या कांबळे दादा आमच्या गेवराईतला शहरातला एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. लक्षातच नाही त्याच्या. बरं जाऊ दे त्याचं चुकलं. तो गेला बुवा. त्याचं हुकलं बुवा. त्याचं चुकलं बुवा. घरातल्या बाईनं तरी बघायचं. बाई बाई ती मोबाईलच खेळत होती. तिचं मैत्रिणीला चॅट चाललं होतं आपलं उद्या 300 लवकर या वर्गणी घेऊन या आपल्याला भाऊनी जेवायला ठेवलंय. रताळ्याचा शिरा आहे गावरान तुपाची आमटी आहे. तिचा आपलं मेसेज चालला होता. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार नवराच येणार म्हणून तिने दरवाजा उघडला. वर पाहिलंच नाही. मोबाईल मध्येच होती. इकडे बघा पाण्यास तांब्या भरून दिला. त्याला वाटलं आपली बायकोची. त्यानं खाली नाही पाय. तांब्या आला म्हटल्यावर त्याला वाटलं आपलंच घर आहे. ते सोफ्यावर बसलं माझ्याकडे बघा. त्याला मिळ नाही माझी बाई नाही. आणि जे दरवाजा उघडायला गेली तिला मिळ नाही माझा नवरा नाही. दोघाला मिळ नाही. दोघं मोबाईल खेळत होते. इकडे बघा तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. ओरिजिनल जे ओरिजिनल आलतं का ते सुद्धा मोबाईलच खेळतो. त्याला वाटलं दुसरी जोडी बसलेली. निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे येड्या. काय नवल झालं नाही. इतका आधीन जाऊ नका. मी हसण्यासाठी नाही सांगत तुम्हाला शिकण्यासाठी सांगतोय. आपल्या लहान लेकराच्या हातात मोबाईल देऊ नका. विनंती असेल बघा तुमच्या पोराचे हात ज्ञानेश्वरीच्या हातात द्या. गात्याच्या हातात द्या. या कांबळे आमच्या भाऊचा खूप चांगला माणूस आहे हो. हे सप्ताह ठेवण्याच्या मागं काय कारण हो की तुमची पिढी इथं कीर्तनाला आली पाहिजे. आई इथं कीर्तनाला आली पाहिजे. इथं गर्दी झाली पाहिजे. आणि तुम्हाला हे कळालं पाहिजे की आपले हात कोणाच्या हातात द्यायचे. आपले हात संतांच्या हातात द्या. जनाबाईचा हात नामदेवरायच्या हातात दिला बापानं. बिनधास्त बाप गावाला निघून गेला. नामदेवरायचं भजन झालं. पाहिलं तर हाताला मुलगी आहे. विचारलं कुणाची ग बाळ तू. म्हटलं अनाथ. आई लहानपणीच मरून गेली. बाप आताच सोडून गेला. आता कुठं राहणार तुमच्या घरी. जेवणार कुठं. तुमच्या हातात हात आहे. तुम्ही बघा नामदेवरायने पोरगी घरी आणली. संत त्याला म्हणतात बरं दया करणे जे पुत्रासी. कोण साधू आहे. दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. कोण जे का रंजले गांजले म्हणे जे का रंजले गांजले त्यास म्हणे तो आपले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे तो आपले. साधू म्हणा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे तो आपले. तोची साध ओळखावा. तोची साधू ओळखावा. तोची साधू ओळखावा. तोची साधू ओळखावा.
तोची साधून खावा बोलता तोची साधू तोची साधू तोची साधू तोची साधू तोची साधू साधू खावा तो त्याला साधू म्हणतात ना. जोरात वाजा जोरात वाजा. त्याला साधू म्हणतात. हातामध्ये हात पडला होता जनाबाईचा. नामदेवरायनं तिला घरी आणलं. आता देवाला पाहायला थांबली होती की नाही पोरगी. पोरगी कशाला थांबली होती. देवाला पाहिला. आईला विसरली, बापाला विसरली, गावाला विसरली आणि थांबली देवाला पाहिलं. वेगळंच झालं हो विठ्ठल महाराज. आंघोळ केली तिनं पाठण देवाकडे निघाली. तेवढ्यात आवाज आला, जना कुठं चाललीस. मंदिरात. अगं म्हटलं आपल्या घरात 14 माणसं आहेत, आधी दळण दळ आणि मग जा. पूर्वीच्या काळात दळण असायचं. 14 माणसाचे दाणे भरले, हातामध्ये खुंटा घेतला, दळायला लागली. तर सकाळी 6ला दळायला लागली होती, पहाटे 3, 3:30, 4ला. तर सकाळी 8 वाजेपर्यंत दळणच गेलं. पुन्हा आंघोळ करून निघाली. तर जना कुठं निघालीस. मंदिरात. अगं या दळणाचा स्वयंपाक करावा लागतो, खायला लागतं ना. 11 वाजता स्वयंपाक झाला. पुन्हा निघाली जना. भांडे धुवावे लागतात. 12 वाजले जना. धुणं धुवावं लागतं. 2 वाजले जना. संध्याकाळच्या स्वयंपाकाला गवऱ्या थापावं लागतात. 6 वाजले जना. संध्याकाळचा स्वयंपाक करावा लागतो. 9 वाजले जना. संध्याकाळचं दळण आता सकाळी निवडून ठेवावं लागतं. रात्रीचे 12 वाजले. झोपायला 12, उठायला 3. झोपायला 12, उठायला 3. 3च तासाची झोप मिळाल्यामुळं जनाबाईच्या केसामध्ये वा झाले. वा तुम्हाला कळतात वा. पुण्यामध्ये कशाच्या वा. आता ना तुमच्याकडे आता शॅम्पू आले भारी भारीचे. वा राहिल्या नाही, पण पूर्वी असायच्या वा. केसामध्ये व्हायच्या, घामातून यायच्या, काम जास्त असायचं, वा व्हायच्या. तर जनाबाईच्या केसात झाल्या. आणि आता तिला कळलं की मला मंदिरात जायला वेळ नाही, मला देवाकडे जायला वेळ नाही. मग ती काय करायची माहिती आहे का. जात्यामध्ये दाणे भरले की हातामध्ये खुंटा घ्यायची आणि दळता दळता देवाला आवाज द्यायची. ए पांडुरंगा सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुकी ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला. सासवानी सासरा दिरहा तिसरा ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठला. रोज अशी दळताना म्हणायची. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई. पूर्वी लय गोड संगीत असायचं. ओव्याला सुंदर असायचे. आमचं संगीत ओव्यातून तयार झालेलं. आमचं संगीत जुन्या महिला ओव्या म्हणायच्या. कुठून भंगार संगीत आलं, कुठून हे गाणे आले. अरे रे फार सुंदर असायचे हो. लय गोड. ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात. आमची आई ओव्या म्हणायची. ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात दळण दळिले सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी. असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर 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 गावकरी पुजारी मज दे सुळा. असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर गावकरी पुजारी मज दे सुळावर. कुठं गेली तुझी जादूगिरी आळ चोरीचा माझ्यावरी. आता अशा ओव्या राहिल्या.
भंगार संगीत आलं महाराज. लय गोड असायचं. जनाबाई दळताना म्हणायचे, हे पांडुरंगा येई गा तू माय बापा, येई गा तू माय बापा, पंढरीच्या तुझा विना शिन वाटे, शिन वाटे, शिन वाटे, शिन झाली का रे देवा, मी तुझ्यासाठी थांबले रे. हे पांडुरंगा मी आईला विसरले रे, बापाला विसरले. ये रे देवा. झोपायला 12, उठायला 3 तासाची झोप मिळायची. आता तेव्हा अंगावर यायला लागल्या 3 तासाची मिळणारी झोप सुद्धा मिळेना. पांडुरंगाला काळजी पडली. मागचा जो पांडुरंग आहे ना आपला, इतका सुंदर पांडुरंग बसवलाय. ऐका रे नवकिरण तरुण मंडळाचा कार्यक्रम बघा, इतका सुंदर पांडुरंग बसवला. पंढरीचा पांडुरंगच आपल्या भवानी पेठेत त्यांनी आणला. ऐका रे अशा पांडुरंगाला दया आली आणि पांडुरंगानं रात्री 2:30 वाजता वीट सोडली. रुक्मिणीच्या महलात गेला. रुक्मिणीची भारीतली साडी नेसला, कपाळ भरून कुंकू लावलं, विठाबाई झाला. जनाबाईच्या झोपडीवर आला, तिची चूल पेटवली, गरम पाणी तयार केलं. जनाबाईला स्नानगृहात आणलं, केसावर तिच्या पाणी घातलं आणि सगळे केस धुवून काढले. केसातल्या वा बाजूला केल्या, तरी काही वा राहिल्या. आपल्या भवानी पेठमध्ये 10च्या 4 फण्या येतात. त्याच्यातल्या 2 फण्या तयार केल्या. जनाबाईच्या केसात फणी घातली आणि फणीनं केसातल्या वा बाजूला केल्या. तरी अशा बारीक बारीक लिखा राहिल्या. लिखा मारण्याची एक पद्धत आहे आपल्या देशात. पुण्याला तिचे, नाशिकला तिचे, बीडला तिचे, मुंबईला तिचे. तिचा अवलंब केला. थोडा माईक जवळ घ्या बाबा. ओ मारायची आपल्या जवळ घ्या. चाटीमध्ये नख घाला, ओ मारायची. आणखी जवळ घ्या माईक थोडा पुढीच्या. बघा आम्हाला जमते का. विश्वाच्या मालकानं फणी फेकून दिली. हा जो उजव्या हाताचा अंगठा आहे ना, जनाबाईच्या केसात घातला. या अंगठ्याच्या नखानं एक एक राहिलेली बाजूला काढायचा. चांगलं एकदा तिच्याकडे बघायचा. इकडे लक्ष द्या. डाव्या हाताचा अंगठा असा तयार ठेवायचा. या नखावरची ऊ रागानं या नखावरती मांडायचा आणि रागानं वाह जमली. ठेवता का रोजाने ठेवता दोघांना. साखरे महाराज नाही, विठ्ठल महाराज नाही, ज्याच्यासाठी कीर्तन चाललं तो विश्वाचा मालक. नखदंताची करोनी फणी, नाहू घाली तो चक्रपाणी. कोण कोण. नखदंताची करोनी फणी, नाहू घाली तो चक्रपाणी. अग साजनी ग घाला विश्वाचा मालक केसातल्या वा मारतो. विश्वाचा मालक तिला दळू लागतो. विश्वाचा मालक तिचं घर झाडलोट करतोय, गवऱ्या थापू लागतोय, स्वयंपाक करू लागतोय. माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही 10 मिनिटं झाले कथा ऐकता. जनाबाई मंदिरात गेली का देव तिच्या घरी आला? अय बोला लवकर. जनाबाई मंदिरात गेली का देव तिच्या घरी आलाय? वा वा काय सुंदर ऐकणार आहेत तुम्ही. कोण आलंय घरी? देवच तिच्या घरी आला. कारण काय? भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. भाविकाची
भाविकाची आवडी देवा. त्याचं उत्तर एकच आहे, देवाला भाविक आवडतो. मग जनाबाई महाराज बना, देव तुमच्या घरी येईल. केवट बना, देव तुमची नाव मागायला येईल. शबरी बना, देव तुमचे बोरं खायला येईल. सुदामा बना, देव तुमचा गाव सोन्याचा करेल. भाविकाची आवडी देवा. तू म्हणाल महाराज 9:15 वाजले, कळलं आम्हाला, लक्षात आलं, आमच्या लक्षात आलं. आम्ही काय भाविक नाही का? आम्ही पंक्ती घातल्यात, आम्ही कीर्तनं ठेवली, आम्ही एवढा गणपती उत्सव करतो, आमचे सगळे कामं सोडून आम्ही इथं काम करतोय. आम्ही भाविक, नक्की भाविक आहेत आपण, नाही असं अजिबात नाही. पण अजून देवाच्या आवडीचे नाही. आपल्याला देव आवडतोय असे आपण भाविक आहेत. आणि देवाच्या आवडीचा देव त्यांच्या घरी जातो. त्याच्यासाठी काय करावं लागतं? नातं जोडावं लागतं. नातं लक्षात ठेवा. हे गणपती बाप्पाशी 2 वर्षापासून तुम्ही नातं जोडलंय. हो, फार चांगलं नातं जोडलं. हो, कीर्तन ठेवलंय, भजन ठेवलंय, नामस्मरण ठेवलंय. नातं जोडावं लागतं. ऐका ऐका, हो, त्या राधेनं देवाशी नातं जोडलं होतं. राधाचं लग्न झालेलं आहे बरं. राधेला काही पण म्हणत जाऊ नका. राधा एका राजाची मुलगी आहे, नंद बाबाचा मुलगा कृष्ण. ऐका, आणि त्या नंद गावाच्या त्या बरसाण्याच्या राजाची मुलगी राणी ती राधा आहे. हो, तिला काही म्हणतात लोक महाराज त्या राधेला. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सर गोकुळ फिरून येऊ. अशी फिरणारी नाहीत. काही पण म्हणू नका, बांधून हाणला पाहिजे असं म्हणणारा मान. काही म्हण. एक जणांना कीर्तनात प्रमाण दिलं मग एकदा, राधा रंगानं दिसते छान, तिच्या वेणीला गोंडे 2. म्हणलं बिनलाच्या बायकोला लावू ना गोंडे. वरे राधा गोंडे लावणारी नाही. काही पण म्हणू नका. किती सुंदर ती राधा. ऐका, एक राधा एक मीरा, एक राधा एक मीरा, दोनों श्याम अंदर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवाना, एक तरस दीवाना. एक प्रेम दीवाना, एक तरस दीवाना. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. राधा जिसे खो बैठी वो मीरा हाथ मिलाया. एक मुरली एक पायल, एक मुरली एक पायल, दोनों हरि प्रेम से घायल. अंदर क्या दोनों की वृत्ति में बोलो. एक हारन मानी, एक चीतन मानी. एक प्रेम दीवाना, एक तरस दीवाना. प्रेम केलं, फार प्रेम केलं महाराज. कृष्ण माझा पती म्हणायची. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा, जय राधा, हे राधा, हे राधा, हे राधा, हे राधा. जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, राधा 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 राधा. जय जय राधा रमण हरि बोल, 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 जय जय राधा रमण हरि बोल. नातं जोडलं ते.
माझा नवरा आहे. देव तिचा नवरा नाही, पण तो माझा पती आहे, मला त्याला सोडून काही आवडत नाही. त्याला नातं जोडणं म्हणतात. मग भाविकाची आवडी देवा, नातं जोडलं पाहिजे. हे आमचे भाऊ बसलेले आहेत. तुम्ही सगळे तरुण पोर आहात. 15 मिनिटं राहिलेत माझे. झालंय माझं कीर्तन ऐका. नातं जोडल्यावर काय होतं ऐका. नातं जोडलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आपण बॅनरला लावतो, घराघरामध्ये लावतो, खिशाला लावतो, त्यांचे टी शर्ट घालतो. पण शिवाजी महाराजाचा इतिहास कोणी शिकत नाही. तानाजी, यसाजी, कोंडाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, मातंग, ब्राह्मण, मुसलमान सुद्धा राजांनी घेतलं. सगळ्या समाजाची पोरं घेतली हो महाराज. या देशातला पहिला राजा आहे महाराज शिवाजी राजा, की त्या राजानं सगळ्या समाजाची पोरं घेतलेली आहेत. आणि सगळ्या पोरांना घेऊन तानाजी कोंडाणा हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय. जातो की राज, जातो की राज, जातो की राज. मी 7 दिवसाचं शिवचरित्र सांगणारा महाराज. आता आमचे सिद्धेश्वर महाराज आहेत, आमचे कांबळे भाऊ बसले. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. माझी 200 कीर्तन आहे. सगळ्या कीर्तनात एक तरी मावळा मी सांगतो, एक तरी जवान सांगतो, एक तरी वीर सांगतो. आजच्या तरुणाला फार गरज आहे महाराज याची. 7 दिवसाची कथा करतो मी शिवचरित्र. हो, जे मावळे कोणी सांगितले नाही, जे मावळे लोकांपर्यंत आले नाही, रोज सांगतो. आता तुमच्या पुण्यात कथा आहे माझी शिवचरित्राची, तुम्हाला मी बोलवेल ऐकायला. फार सुंदर असते महाराज. 2-2 मावळे 2 तासामध्ये रोज सांगतो आम्ही. एक 5 मिनिटाचा मावळा सांगतो तुम्हाला, माझ्याकडे ऐका. हो, सगळे राजांनी घेतले होते. तानाजी मी जातो राज, मी जातो राज, मी जातो राज. एकीचं बळ. तुमचं टायटल काय? एकीचं बळ. बरोबर आहे. तुम्ही कार्यक्रम कशासाठी ठेवलाय? एकीच्या बळासाठी. एवढी कथा ऐका. 1 वर्षभर तुम्ही साखरे महाराज विसरणार नाही. सिद्धेश्वर महाराजाला तुम्ही विनंती कराल, अक्रूर महाराजाला परत बोलवा. एवढं सुंदर कथा ऐका, ऐका, ऐका. सगळे पोरं घेतले राजांनी. स्वराज्य निर्माण झालं याच पुण्यामध्ये. इथूनच शिवनेरी गडावर राजांचा जन्म झाला. इथंच तो लाल महल आहे. इथंच त्या घटना घडलेल्या आहेत. पलीकडच्या बाजूनं आक्रमण होत होती. राजगड राजधानी बनवली. पुरंदरावरती कब्जा केला. तोरण्यावरती तोरण बांधलं आणि महाराष्ट्रात पहिला आवाज घुमला. हो, आमची इमानदारीने म्हटले. तुम्ही काय पाकिस्तानातले थोडी आहे का म्हटले नाही तुम्ही? त्याचं कारण आपल्या धामण्यात रक्त थंड झालं. माझी एक विनंती आहे तुम्हाला, जेवढे आपण बसलेले आहात, उभे आहात, त्यांनी असे 2 हात वर करा. सगळे करा, करा, करा. वाह, काय सुंदर गणपती. वाह, करा, करा. ज्याला हात आहे त्याने हात वर करा. ज्याला हिंदू धर्माबद्दल आदर आहे, ज्याला रामाबद्दल आदर आहे, ज्याला शिवरायाबद्दल अभिवादन करायचं त्याने हात वर करा. बघा माझ्याकडं, ज्याचा हात वर आहे, माईक वाल्यासहित सगळ्यांनी मी हरर म्हणतो, तुम्ही महादेव म्हणा. असा आवाज काढा की गणपती बाप्पा नाचतच आपल्यात आला पाहिजे. असा आवाज काढा की सगळ्या मंडळाला वाटलं पाहिजे काय कार्यक्रम केला त्या नवकिरण तरुण मंडळानं, काय कार्यक्रम चाललाय. बोला, पुढच्या वर्षी बसायला जागा नाही पुरली पाहिजे. बोला, हो, छत्रपती शिवाजी महाराज की आता शिक्रियन झाली बघा बरं, जरा जोरात जोरात. वाह, मावळा कडाडला. एक एक गड आणायला लागला. गडाची संख्या 100 झाली. मावळ्याचे तुकडे हजारावर गेली. नेताजी पालकर सरलष्करपदी विराजमान झाले. सगळ्या समाजाची मावळी यायला लागली. मातंगाचा काय, हिंदूचा काय, ब्राह्मणाचा काय, मराठ्याचा काय, कोणत्या समाजाचाही माहितीच नव्हतं. फक्त राजांसाठी एकत्रित यायचा आणि सगळा विचार एकत्रित झाला महाराज. आणि राजाला आनंद झाला. महाराष्ट्रात गड मिळायला लागली. पण संकट काय कमी नव्हती. अफजल खान आला, वाघनक घालून फाडला. शाहिस्ते खान आला, त्याची बोटं राजांनी कापली आपल्याच पुण्यामध्ये. आणि आता राजावरती एक संकट आलं, सिद्धी-जोहर नावाचं. गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर, आणि त्या गडाला 42,000 सैन्यानं वेढा दिला.
एवढं मोठं संकट कधी आलं नव्हतं. फार गोड कथा ऐका. गडावरती 1200 मावळे होते आणि गडावर संकट आलं 42,000. गड सोडायचा होता, पण एका बाजूला 1200 सिद्धेश्वर महाराज आणि एका बाजूला 42,000. विठ्ठल बाबा आता कसं करायचं? राजांनी पाऊस सुरू होऊ दिला आणि पाऊस पडल्यामुळे एका बाजूनं बुरुज ढासळला आणि त्या बाजूचा पहारा कमी झाला आणि राजानं प्लॅन केला की आता या बाजूनं गड सोडायचं. पण सोडायचा कसा ऐका. 400 मावळे गडाचं रक्षण करतील, 400 राजांना घेऊन जातील आणि पहारा ढिला राहावा म्हणून राजांसारखा एक पोरगा एका पालखीमध्ये बसवायचा आणि 400 मावळे त्याला घेऊन सिद्धीच्या शामेण्यात जातात. नीट ऐका बरं. 1200 मावळे, संकट 42,000चे. 10वीचा पेपर लय जड गेला म्हणून नाराज होऊ नका. 12वीला लय मार्क कमी पडले आत्महत्या करू नका. पैसे नाही जवळ अजिबात मरू नका. हे संकट आहे का किती मोठं आहे. 42,000 एका बाजूला आहेत आणि 1200 मावळे एका बाजूला आहेत. तरी राजाने प्लॅन कसा केलाय. 400 मावळे गडाचं रक्षण करतील, त्र्यंबक पंत त्याचं नियोजन करतील. 400 मावळे राजांना घेऊन जातील, बाजीप्रभू देशपांडे त्याचं नियोजन करतील. 400 मावळे राजांसारखा एक पोरगा घेऊन जातील, त्याचं नियोजन प्रतापराव गुजर करतील. सगळं नियोजन ठरलं. आता फक्त एक पोरगा पाहिजे होता. राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची आणि राजांसारखा हुबेहूब दिसणारा असा एकच पोरगा होता गडावर. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. न्हावी समाजाचा पोरगा होता. ऐका ऐका. नेमापूर नावाचं गाव आहे खाली कोकणामध्ये, त्या नेमापूरचा होता. राजे गडावर नसले की पोरं त्यालाच मुजरा करायची. का? राजांसारखा चेहरा, राजांसारखं त्याची उंची आणि हुबेहूब राजांसारखीच दाढी ठेवायचा. राजाला आठवला तो, पण 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला. किती वर्ष झालते? 2 वर्ष. ऐका ऐका. आणि 2च वर्षाचं लग्न. राजाला वाटलं मी जर याला पालखीमध्ये बसवलं आणि याचं काही बरं वाईट झालं, याच्या बायकोचं कुंकू कसं पुसू, याच्या आईला काय सांगू. राजे त्याला म्हटलेच नाही. वाऱ्यासारखी बातमी पोराच्या कानावर गेली. राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे आणि मीच राजांसारखा दिसतो. ऐका ऐका ऐका. पोरगा राजांच्या महलात गेला. राजाला असा मुजरा केला आणि पोरगा म्हटला, राज मला तुमच्याकडे काहीतरी मागायचे. राजा म्हटलं काय पाहिजे बाळा? देताल ना राज? मागून तर बघ. पोरगा म्हटला, राज तुमच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यावर घाला, तुमच्या अंगावरचे कपडे मला घाला, तुमची तलवार मला लावायला द्या, तुमचा शेला मला बांधायला द्या आणि राज तुमचं तेवढं छत्रपती नाव मला लावायला द्या. मी बसतो राज या पालखीत आणि मी जातो राज सिद्धीच्या शामियान्यात. शब्द ऐकल्याबरोबर राजांच्या डोळ्यात पाणीच आलं. राजा म्हटलं, अरे शिवा, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला मिळेल, माझं नाव सुद्धा मिळेल, पण हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. हे शिवा, हे कपडे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. काय नातं जोडलं बघा. याला नातं म्हणतात महाराज. पोरगा म्हटला, मग राज त्याच्यासाठी तर मागतो. असा जर मेलो ना राज तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल राज. हे एकीचं बळ आहे महाराज. हे आमच्या दादाला पाहिजे. हा जे आमचे साहेब आहेत ना, हे यांना हे पाहिजे हो पोरांना तुमच्याकडून. एकीचं बळ पाहिजे रे, एक विचार पाहिजे रे. काही करू शकतो माणूस, फक्त एकीचं बळ पाहिजे महाराज. काय प्रेम असेल महाराज. एक नावी समाजाचा पोरगा म्हणतो, राजा मी मरतो, राजा द्या. अहो त्याला कपडे चढवले राजानी. 2 बाजूला 2 पालख्या निघाल्या. वेळा आता 100 पावलावर, वेळा आता 20 पावलावर, वेळा आता 10 पावलावर. राजा पळाला, राजा पळाला, राजा पळाला. 3 तलवारी बाहेर पडल्या आणि त्या शिवाची कत्तल झाली. ऐका, उसाच्या कांड्यासारखी त्याचे हात कापली पोरांनो, उसाच्या कांड्यासारखी त्याची पाय कापली, पोटाचे 4 तुकडे केले, तलवारीच्या टोकानं त्याचे डोळे बाजूला काढले, सगळं मांस त्याचं पोत्यामध्ये भरलं आणि पोत्याची गाठ बांधून राजांना सप्रेम भेट पाठवलं. ज्या दिवशी राजाने त्या पोराचं मांस पाहिलं, स्वतःच्या लेकराला आग्र्याला सोडून आलेला राजा रडला नव्हता, पण माझा जिवलग मित्र माझ्यासाठी आपल्या अंगाची लाही लाही करून गेला. महाराष्ट्राचा राजा हंबरडा फोडून रडायला लागला.
त्याची माती गडावर केली राजांनी, त्याचा दशक्रियाविधी गडावर केला, त्याचं गंगा पूजन गडावर केलं. अजून त्याच्या आईला माहिती नाही, अजून त्याच्या बायकोचं कुंकू पुसलं नाही. 20 दिवस होऊन गेलेत. 20 दिवसानं राजाने त्या नेमापूरच्या पाटलाला पत्र पाठवलं, पाटील उद्या सकाळी 11 वाजता आम्ही गावात येत आहोत, शिवाच्या आईला निरोप द्या. वाऱ्यासारखी बातमी गावात आली. आईला वाटलं बाई राजा माझ्या घरी येणार, म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार. आईला दुसरं काय हो महाराज, आईला पोरग सोडून काही नसतं हो महाराज, आईला मुलगी सोडून काही नसतं हो. तिला वाटलं बाई राजा माझ्या घरी येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार. तिनं घर सारून काढलं, आंब्याच्या पाण्याचं तोरण बांधलं, पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक केला. राजा येणार आहेत, माझा पोरगा येणार आहेत. ठेवणीतली नऊवार साडी सुनबाईला नेसायला दिली. त्या शिवाच्या बायकोनं कपाळ भरून गंध लावला, डोक्यावर पदर घेतला, साडी नेसली. कुणी मैत्रिणीने कानातलं दिलं, कुणी गळ्यातलं दिलं. आणि गरिबाची पोर राजांची आरती करायला अशी ताट घेऊन उभी राहिली. राजा आता मराठ्याच्या आळीला, राजा आता धनगराच्या आळीला, राजा आता नाव्याच्या आळीला, राजा आता भवानीपेठ, नानापेठ असा रस्ता करत करत आले होते. त्या कुंकुम तिलकामध्ये पोरीनं बोट बुडवलं आणि राजांच्या कपाळी गंध लावायचा म्हणून ती पोर पुढे सरकली. आणि तेवढ्यात दरवाजातून आवाज आला, सुनबाई, हो सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना. हो सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं. दुसऱ्याच पोरीने राजांना गंध लावला. राजे घरामध्ये येऊन बसले. गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या दिला. आणि पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला, आई का त्या पोरीला वाळू दिलं नाही, का तिला बाजूला काढलं, का तिचा अपमान केला, वाळू द्यायचं की तिला. तर ती आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. अहो राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. ती आई म्हटली, राज एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्याची आरती करू नये राज. हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, अजून सांगितलंच नाही मी आईला, हिची सून विधवा झाली. या आईला कसं कळलं. ती आई रडता रडता म्हटली, राज जगाला फसवताल तुम्ही जाणता राजे, एक आईला नाही फसू शकत. तुम्ही गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. तुम्ही मराठ्याच्या आळीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. राजा तुम्ही आमच्या आळीला आलात, तरी माझा पोरगा दिसला नाही. त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली, तरी माझा पोरगा दिसला नाही. राज माझ्या पोराची एकच इच्छा होती, तुम्ही आमच्या घरी यावं, त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी आणि मी तुम्हाला खायला पुरणाची पोळी करावी. आज पुरणपोळी तयार आहे, बायको आरतीचं ताट घेऊन तयार आहे, तुम्ही सुद्धा आमच्या दारात तयार आहे. माझा पोरगा दिसत नाही. माझा पोरगा जरा जिवंत असताना राज तर तुमच्या आधी 1 तास गावामध्ये आला असता आणि सगळ्या गावात नाचला असता राज. नाचून म्हणला असता, आई राजा आलंय ग राज, आई आपल्या घरी राजा आलंय, आई राजा आलंय ग राज, आई आपल्या घरी राजा आलंय, आई राजा आलंय ग राज, आई आपल्या घरी राजा आलंय ग, आई राजा आलंय ग. नाचून सगळ्या गावात म्हणला असता, ज्या आरतीत तुम्ही येताय माझा पोरगा येत नाही, त्या आरती माझा पोरगा आता राहिला नाही. सगळं घर रडायला लागलं. व ते दगडाच्या हृदयाची माणसं रडायला लागली बघा महाराज, दगडाच्या हृदयाची रडायला लागलं घर. आई रडत होती. सोन्यानं चांदीनं भरलेली ताटं घरामध्ये आली आणि ती आई म्हटली, राजा नको तुमचं सोनं मला, नको तुमची चांदी मला. मग राजा म्हटले, काय देऊ आई तुम्हाला. ती आई म्हटली, मला एकच द्या. आत्तापर्यंत प्रत्येक बैल पोळ्याला, शिमग्याला, दिवाळीला माझा पोरगा घरी यायचा, माझ्या हातची पुरणाची पोळी खायचा, माझ्या बैला गाईला पुरणाची पोळी खाऊ घालायचा. मला आता पोरगा नाही राहिला, इथून पुढं एक द्या. तुम्ही तेवढं माझ्या घरी प्रत्येक सणाला येत जा, माझ्या हातची पुरणाची पोळी खात जा आणि माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा. राजाने असे डोळे पुसले आणि राजा म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल. आईनं सुद्धा डोळे पुसले आणि आई म्हटली, मग राजा तुम्ही जर माझ्या हातची पोळी खाणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा उरलाय, उरलाय तो माझा मुलगा उरलाय. काय नातं जोडलं, काय नातं जोडलं रे. असं नातं जोडलं पाहिजे.
याला नातं जोडणं म्हणतात महाराज. असे खूप मावळे आहेत. येणार आहे मी परत परत तुमच्याकडं. खूप 10 वाजून गेलेत, मला वेळेची भान आहे. ऐका, हे तिसरं कीर्तन आहे माझं. 2 कीर्तन करून तिसरं करतोय. तुम्हाला वाटतं का मी तिसरं कीर्तन करतोय? एवढ्या जोरात, एवढ्या अशा या आवाजात कीर्तन रंगत नाही, कारण आता तुम्ही याला काही करू शकत नाही. या विक्षेपात कीर्तन करणं सोपं नाही महाराज. हे बंद असेल आणि तुम्ही जरा या मोकळ्या आवाजात कीर्तन ऐकलं ना माझं, तर हे सगळे माणसं रडताना दिसतील तुम्हाला. सगळे हंबरडा फोडून असं कीर्तन असतं. पण आता हे रोड आहे, एवढ्या मोठ्या एवढ्या कार्यक्रमात ही मंडळी कार्यक्रम करतात, हेच नवल आहे. पुण्यासारख्याच्या ठिकाणी सप्ताह होतो, हे लिहिलं, इतिहासात लिहिलं पाहिजे. हे भवानी पेठमध्ये अशा कार्यक्रमामध्ये कीर्तन सोहळा तुम्ही आयोजित करता, हे नवल आहे महाराज. असं नातं जोडा. नातं जोडलं की भाविकाची आवडी देवा विठोबा रखुमाई. महाराज ज्ञानेश्वर माऊली नानाराज माऊली तुकाराम. एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा. करा सगळ्यांनी. ज्याला हात आहे त्यांनी करा. हा गणपती बाप्पा तुमच्या सगळ्यांना भरभरून आयुष्य देवो. पुढच्या वर्षी पण असाच कार्यक्रम करा. मी येणार आहे. पुढच्या वर्षी तुम्हाला 2-3 मावळे अजून सांगणार आहे. हो, असं छान कार्यक्रम आहे. सिद्धेश्वर महाराज, हो तुम्ही खूप चांगला कार्यक्रम केला साहेब. आमच्या सिद्धेश्वर महाराजांना सोडू नका. हे तुम्हाला सगळे आणून देतील बघा. सगळे, काही अडचणच नाही. हात वर करा आणि सगळ्यांनी म्हणा बाप्पा मोरया, बाप्पा मोरया.